विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय विज्ञान या अभ्यासमालेमध्ये मी सविता घाटगे, कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी हायस्कूलची विज्ञान शिक्षिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मुलांनो, आज आपण विज्ञानमधील कृत्रिम तंतू आणि प्लास्टिक या प्रकरणाचा अभ्यास करणार. आपण सगळेजण कपडे घालतो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. या ठिकाणी एका सुंदर मुलीनं एक छान गाऊन रंगीत घातलेला आहे, त्याला थोडीशी शायनिंग आहे. दुसरा एक फोटो आहे ज्यामध्ये मदर तेरेसा तुम्हाला दिसत आहे आणि त्या कोणत्या प्रकारचे वस्त्र घालत होते हे तुम्हाला माहीत आहे. ह्या दोन्ही फोटोची तुलना तुम्ही करू शकता. तिसऱ्या फोटोमध्ये एक छोटी दोन मुलं आहेत ज्यांनी स्वेटर घातलेला आहे. आणखीन एका पिक्चरमध्ये एक सुंदर ॲक्ट्रेस आहे जिनं महागडी साडी घातलेली आहे, तिला सुद्धा छान शायनिंग आहे आणि साहजिक आहे की ही साडी महागाची असणार. त्यानंतर आणखीन एक चित्र दाखवले ज्यामध्ये एक स्पोर्ट्स वुमन आहे, तिनं कुठल्या प्रकारचं वस्त्र घातलेलं आहे ते तुम्ही पाहत आहात. दररोज तुम्ही सॉक्स तर शाळेला जाताना घालतच असता. आणखीन एक तुमची मम्मी घरामध्ये नाईट गाऊन घालते, सर्वसामान्य गृहिणी घालतात, तुम्हाला माहीत आहे. त्याशिवाय एका मुलीनं नाईट गाऊन घातलेलं एक चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता ही सगळ्या प्रकारची वस्त्र तुम्हाला माहीत आहेत आणि ही वस्त्र जरी दिसायला वेगवेगळी असली तरी ह्या वस्त्रामध्ये एक गुणधर्म सारखा आहे आणि तो म्हणजे हे सगळ्या प्रकारचे वस्त्र तंतूपासून तयार झालेले आहे. आता हे जे तंतू आहे, तंतू दोन प्रकारचे असतात. एक आहेत नैसर्गिक तंतू आणि दुसरा आहे कृत्रिम तंतू. पहिला आपण बघूया नैसर्गिक तंतू. नैसर्गिक तंतूमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. तर पहिला आहे कापूस, ज्याला आपण कॉटन असं म्हणतो. या ठिकाणी कापसाची फुलाची आकृती मी दाखवलेली आहे, कारण काही मुलांना कापूस माहिती आहे पण कापसाचं फूल कसं असतं ते माहीत नसेल. तर ह्या कापसाच्या फुलांपासून कापूस मिळवला जातो, त्यापासून धागे बनवले जातात आणि त्यापासून परत बारीक धागे बनवले जातात आणि त्या धाग्यांवरती प्रक्रिया करून कपडा विणला जातोय. तर त्या कपडा विणणाऱ्या मशीनचं चित्र सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. याला आम्ही या मशीनमध्ये ह्या कापसाच्या धाग्यापासून जे वस्त्र तयार होतं त्याला आम्ही कॉटन असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे त्याला आम्ही म्हटलेला आहे की लोकर. केसाळ ज्या मेंढ्या असतात त्या केसाळ मेंढ्या तासून त्यांचे केस काढले जातात. इथे चित्र तुम्हाला दिसत आहे केसाळ मेंढ्यांचं आणि त्याच्या त्या केसांवरती प्रक्रिया करून हे लोकराचे धागे तयार केले जातात. नंतर जो तिसरा प्रकार आहे त्याला आम्ही रेशीम म्हणतो आणि हे जे रेशीम आहे ते रेशीम किड्यांपासून तयार केले जातात. रेशीम किड्यांपासून म्हणजे कसं, तर रेशीम किडे तोंडातून लाळेसारखा एक पदार्थ बाहेर स्त्रवत असतात आणि तो स्वतःभोवती गुंडाळून कोश तयार करतात. हा कोश इथं आकृतीमध्ये दिसत आहे. या कोशावरती प्रक्रिया करून रेशमाचे धागे मिळवले जातात. याला आम्ही काय म्हणतो, नैसर्गिक धागे असं म्हणतो. नैसर्गिक धागे यामध्येच अर्थ दडलेला आहे की निसर्गातील जैविक घटकापासून जैविक घटकांवरती प्रक्रिया करून जे धागे मिळवले जातात त्याला आम्ही नैसर्गिक धागे असं म्हणतोय. नैसर्गिक धाग्यांचे 3 प्रकार कोणते सांगा बरं. एक बरोबर आहे, पहिला प्रकार आहे कॉटन, दुसरा आहे रेशीम आणि तिसरा आहे लोकर. त्यानंतर आपण आता वळूया की कृत्रिम तंतूकडे. आता कृत्रिम तंतू म्हणजे काय, तर जे पदार्थ किंवा जे तंतू अजैविक घटकापासून बनवले जातात, अजैविक घटकावरती रासायनिक प्रक्रिया करून धागे बनवले जातात आणि ते धागे विणून जर कपडा बनवला जात असेल तर त्या धाग्यांना आम्ही कृत्रिम तंतू असं म्हणतो. आता त्याच्यातला पहिला प्रकार आहे रेयॉन. आता हे जे रेयॉन आहे ह्याला सेमी सिंथेटिक फायबर असं सुद्धा म्हटलं जातं. कारण का, किंवा याला आम्ही मराठीमध्ये नैसर्गिक स्त्रोत असं सुद्धा म्हणतो. कारण का
तर लाकडाचा लगदा, लाकूड हे जे घटक आहे, तर यामध्ये लाकडाच्या लगद्यावरती रासायनिक प्रक्रिया करून हे तंतू बनवले जातात, म्हणून ह्याला सेमी सिंथेटिक फायबर किंवा नैसर्गिक स्त्रोत असं म्हटलं जातं. आता रेयॉन तुम्ही बघितलेलं असणार आहे घरामध्ये, पण ह्याला रेयॉन म्हणतात हे तुम्हाला माहित नसेल. तुम्हाला सगळ्यांना घरामध्ये तुम्ही कार्पेट बघितलेलं असाल. इथं कार्पेटचे चित्र दाखवलेलं आहे आणि दुसरे जे आहे ते बेडशीटचं चित्र आहे. तर काही ज्या बेडशीट असतात त्यांना थोडीशी शायनिंग असते, तर हे जे शायनिंग आहे हे या रेयॉनमुळं तयार झालेलं असतं. म्हणजे कापसामध्ये रेयॉनचे धागे जर मिक्स केले तर बेडशीट तयार होतात आणि लोकरीमध्ये जर रेयॉन मिक्स केलं तर त्यापासून आम्ही कार्पेट बनवू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहे नायलॉन. नायलॉन हा जो तंतू आहे हा पूर्णपणे कृत्रिम तंतू आहे, मानवनिर्मित आहे. कारण का, तर यामध्ये कोणत्याही जैविक घटकाचा उपयोग केलेला नाही. म्हणजे कोणत्याही प्राणीजन्य किंवा वनस्पतीपासून मिळणारे घटक, वनस्पतीजन्य पदार्थाचा यामध्ये उपयोग केलेला नाही, म्हणून याला आम्ही पूर्णपणे कृत्रिम किंवा मानवनिर्मित तंतू असं म्हणतो. आता ह्या नायलॉनचे गुणधर्म आपण बघूया. तर पहिला काय आहे, तर हे जे नायलॉन आहे हवा, पाणी आणि कोळसा यापासून हे नायलॉन तयार केलेलं आहे. त्यानंतर हे जे तंतू असतात, आपण जर बघितलं की एकाच जाडीचा नायलॉनचा दोरा असेल आणि त्याच जाडीचा जर स्टीलची तार असेल तर ते नायलॉनचे तंतू त्या स्टीलच्या तारेपेक्षा सुद्धा मजबूत, बळकट आणि प्रबळ असतात. आता हे जे नायलॉनच्या वस्तू किंवा नायलॉनचे धागे तुम्ही बघितलेले असालच. घरामध्ये जे सुंदर पडदे असतात किंवा कपडे सुकत घालण्यासाठी जी नायलॉनची दोरी वापरली जाते किंवा तुम्ही जे शाळेला जातानाचे सॉक्स घालता, हे सगळे नायलॉनपासून बनवलेले असतात. त्यानंतरचा जो कृत्रिम तंतू आहे त्याला आपण पॉलिस्टर असं म्हणतो. पॉलिस्टर आणि ॲक्रेलिक या तंतूचा आपण अभ्यास करणार. पॉलिस्टर म्हणजे काय, पॉलिइस्टर, अनेक इस्टरच्या रेणूंचा उपयोग करून जे तंतू तयार होतात त्याला पॉलिस्टर असं म्हटलं जाते. तर बऱ्याच वेळेस तुम्ही शाळेला जात असताना शाळेचे जे तुमचे कपडे असतात, पांढरा जो शर्ट असतो त्याला बऱ्याच वेळेस इस्त्री करत असताना असा तो आकसल्यासारखा होतो बघा. तर तो जो प्रकार आहे त्याला आम्ही पॉलिस्टर असं म्हणतो. आता इथं या ठिकाणी एका मुलाने इथं कुर्ता घातलेला आहे, तर हा सुद्धा पॉलिस्टरपासून तयार झालेला आहे. दुसरा आहे ॲक्रेलिक. त्याचं एक उदाहरण आहे, आम्ही त्याला पॉलिवूल असं सुद्धा म्हणतो. हे पॉलिवूल तुम्ही बघितलेलं असाल, तरीही मी इथं तुम्हाला सांगतो. पॉलिवूल म्हणजे काय, इथं एक आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे महानायक यांचं चित्र दाखवलेलं आहे. आणि महत्त्वाचं काय आहे की त्यांनी जो कोट घातलेला आहे किंवा त्यांनी जे ब्लेझर घातलेलं आहे किंवा लग्नामध्ये नवरा मुलगा जे ब्लेझर घालतो, कोट घालतो, ते बघितलं की तुम्ही लक्षात ठेवायचं की हे पॉलिवूल आहे. पडदा दिसला तर तुम्ही काय समजायचं, हे नायलॉन आहे. ठीक आहे. या ठिकाणी आता हे कृत्रिम तंतू आणि नैसर्गिक तंतू यामध्ये फरक काय आहे. कृत्रिम तंतू तापवल्यानंतर वितळतात आणि जे नैसर्गिक तंतू असतात ते तापवल्यानंतर वितळत नाही. जे कृत्रिम तंतू असतात ते लगेच सुकतात पाण्यामध्ये, म्हणजे पाण्यातून आम्ही धुतल्यानंतर सुकत घातले तर ते लगेच सुकतात, मात्र नैसर्गिक तंतू लगेच सुकत नाही. असा सल्ला दिला जातोय की स्वयंपाकघरामध्ये कधीही कृत्रिम तंतू असलेले म्हणजे नायलॉन किंवा टेरेकॉट, पॉलिवूल, पॉलिस्टर सारखे वस्त्र परिधान करू नयेत. कारण का, तर जर चुकून जर आग लागली तर त्यावेळेस हे जे कृत्रिम तंतूपासून बनवलेलं जे कापड असतं ते वितळतं आणि अंगाला चिकटून बसतं आणि त्यामुळं आणखीन गंभीर जखमा होण्याची शक्यता असते. म्हणून स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना नेहमी कॉटनचे कपडे घालावे. आता ह्या
कृत्रिम तंतूंचे आम्ही जर गुणधर्म बघितले तर हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. कोणता गुणधर्म सांगितला सांगा तुम्ही? जे स्पोर्ट्स पर्सन्स असतात त्यांचे कपडे लक्षात ठेवायचे, कारण खेळत असताना त्यांना सारखा घाम येतो, अंगावर पाणी ओतून घेतात, परत त्यांचे कपडे सुकतात. म्हणजेच काय, तर कृत्रिम तंतूचा एक गुणधर्म आहे की हे त्वरित कोरडे होतात. हे जे तंतू असतात ते टिकाऊ असतात. कृत्रिम तंतू नैसर्गिक तंतू पेक्षा स्वस्त असतात. उदाहरणार्थ कापूस, रेशीम, लोकर आम्ही जर घ्यायला गेलो तर महाग आहे, पण त्याऐवजी नायलॉन, टेरिकॉट जर घ्यायला गेलो तर आपल्याला ते स्वस्त मिळतं, सहज उपलब्ध होतं. म्हणून ह्या कृत्रिम तंतूची मागणी जास्त आहे. यानंतर आपण एका फार महत्त्वाचा जो घटक आहे, ज्याच्याशिवाय आमची सुरुवात होऊ शकत नाही असा जो घटक आहे तो म्हणजे आहे प्लास्टिक. का? ज्याच्यापासून आमची सुरुवातच होऊ शकत नाही म्हटलं. होऊ शकते, जर आम्ही केली तर होऊ शकते, पण सर्वसामान्यपणे त्या घटकाचं नाव मी सांगते, तो घटक आहे प्लास्टिक. कारण का, घरामध्ये आपल्या बऱ्याचशा वस्तू प्लास्टिकच्या असतात. ज्या लोकांना धातूच्या वस्तू परवडत नाहीत त्या सहजपणे आम्ही प्लास्टिकच्या वस्तू घेऊ शकतो आणि त्या मजबूत पण असतात, टिकाऊ पण असतात. सकाळी तुम्ही जर हातात जर ब्रश घेतला तर तुमचा जो टूथब्रश आहे त्याचे जर जे ब्रिस्टल्स आहेत किंवा तो टूथब्रश प्लास्टिकचा, बकेट बघितला प्लास्टिकची, जो तुम्ही साबण ठेवायचा जो केच आहे तो सुद्धा प्लास्टिकचा. घरामध्ये जर वायरिंग असेल तर ज्या वायर असतात त्या वायरसुद्धा प्लास्टिकच्या असतात. किंवा आपल्या घरामध्ये जे स्विच बोर्ड्स असतात तर ते स्विच बोर्ड्ससुद्धा प्लास्टिकचे असतात. म्हणजे घरामध्ये आपल्या जास्तीत जास्त वस्तू ह्या प्लास्टिकच्या आहेत. प्लास्टिकचे दोन प्रकार आहेत. एक आहे थर्मोप्लास्टिक. तर हे जे थर्मोप्लास्टिक म्हणजे काय, तर ज्या प्लास्टिकला उष्णता दिल्यानंतर ते वितळतं आणि त्याला आम्ही परत दुसरा आकार देऊ शकतो. म्हणजे समजा एक बकेट असेल, ती खराब झाली, नंतर आम्ही ते स्क्रॅपमध्ये दिली, नंतर त्याच्यावरती प्रक्रिया करून कारखान्यामध्ये त्या बकेटपासून दुसरी बकेट किंवा जग बनवला जातो. तो जग समजा परत खराब झाला, परत आम्ही स्क्रॅपमध्ये दिला आणि परत त्या जगला वितळवून परत दुसरं प्लास्टिक आम्ही बनवू शकतो. म्हणजे ह्या प्लास्टिकचा आम्ही पुनर्वापर करू शकतो. कारण का, तर ह्या प्लास्टिकचे जे रेणू असतात ते साखळीप्रमाणे असतात. एका साखळी तुम्हाला माहिती आहे, एकाला एक अशी कडी जोडलेली असते आणि दोन साखळ्या एकावर एक जर ठेवल्या तर त्या आम्ही काय करू शकतो, एकमेकावरती त्या स्लाइड होऊ शकतात, घसरू शकतात. तर हे जे थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे ह्याचं हा जो गुणधर्म आहे, कारण का याच्यामध्ये रेणूंची जी रचना आहे ती रेखीय रचना आहे. रेखीय रचनेची आकृती मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे. आणि आता दुसरा आपण वळायचा आहे की ज्याला आम्ही थर्मोसेटिंग प्लास्टिक. सेटिंग हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे का, तर ह्या प्लास्टिकमध्ये एक वेळ जर वस्तू बनवली तर परत त्याला वितळवून नवीन वस्तू तयार करता येत नाही. म्हणजे ह्या प्लास्टिकचा पुनर्वापर करता येत नाही, म्हणून ह्याला आम्ही थर्मोसेटिंग प्लास्टिक असं म्हणतो. आता ह्याची उदाहरणं काय आहेत तुम्ही बघितलेलं आहे, पण तुम्हाला हेच आहे हे माहिती, मी परत आठवण करून देते. स्विच बोर्ड्स किंवा टेस्टरचा हँडल किंवा कुकरचा जो हँडल असतो पाठीमागचा तो, किंवा फ्राईंग पॅनचं जे दोन हँडल्स असतात ते, हे जे आहे ह्याला आम्ही म्हणतो की थर्मोसेटिंग प्लास्टिक. आता ह्याला गरम केल्यानंतर हे का वितळत नाही, कारण का, तर ह्याची जी रचना असते ती या प्रकारची असते. तुम्ही बघू शकताय, तर हे जे रेणू असतात ते चारी बाजूनी काय असतात, असे पॅक झालेले असतात. त्यामुळे ते एकावर एक स्लाइड करू शकत नाहीत, घसरू शकत नाही. त्यामुळे थर्मोसेटिंग जे प्लास्टिक आहे त्याला जर आम्ही गरम केलं तर त्याचा आकार बदलत नाही किंवा आम्ही त्याचा परत पुनर्वापर करू शकत नाही. आता या ठिकाणी तुम्हाला थर्मोसेटिंग प्लास्टिक आणि थर्मोप्लास्टिक दोन्हीमध्ये जो फरक आहे तो तुम्ही पाठ करायचा आहे, वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी इथं फरकाचे काही मुद्दे दिलेले आहेत. आपण त्यानंतर बघूया
की प्लास्टिकचा मी इतका वापर करतो कशासाठी, म्हणजे प्लास्टिकमध्ये असं काय आहे. तर पहिला जो गुणधर्म आहे की प्लास्टिकची हवा पाणी याबरोबर रासायनिक क्रिया होत नाही. उदाहरणार्थ आम्ही जरी लोखंड घेतलं तर लोखंडाच्या वस्तूला गंज चढतो, म्हणजे तुम्ही हवेत ओपन ठेवलं किंवा पाण्यात टाकलं तरी त्याला काय होते, लोखंडाची कुठलीही वस्तू असेल तर त्याला गंज चढतो. इथे एक गंजलेल्या साखळी दाखवलेली आहे आणि तुम्ही लोखंडाच्या गंजलेल्या वस्तू बघितलेल्या असालच. त्याऐवजी जर प्लास्टिक मध्ये आम्ही जर पाणी भरून ठेवलेलं असेल तर त्या प्लास्टिकच्या बॉटलला कधीही गंज येत नाही. किंवा बऱ्याचशा औषधांच्या बाटल्या ज्या असतात त्या प्लास्टिकच्या असतात, ज्याच्यामध्ये औषधं म्हणजे रसायनं असतात पण त्या बाटल्यांना गंज चढत नाही. म्हणजेच काय, तर प्लास्टिकची हवा पाणी याच्याबरोबर रासायनिक क्रिया होत नाही. दुसरं आहे की प्लास्टिक एक हलकं प्रबल आणि टिकाऊ आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी एक स्टीलची बकेट आहे आणि या ठिकाणी एक प्लास्टिकची बकेट आहे. दोन्हीची जर तुलना केला तर स्टीलची बकेट जड आहे आणि जी प्लास्टिकची बकेट आहे ती हलकी आहे. त्यानंतर आपण बघायचं आहे की प्लास्टिकचा तिसरा गुणधर्म ज्याला आम्ही म्हणतोय की प्लास्टिक मंदवाहक आहे, विद्युत रोधक आहे, उष्णतेचं दुर्वाहक आहे. प्लास्टिक दोन प्रकारचं आहे. टेफ्लॉन सारखं जर प्लास्टिक असेल नॉनस्टिक भांड्यामध्ये जे वापरलं जातं ते काय करत असतं तर उष्णता शोषून घेतं, त्यामुळे जी कढई असते ती कढई गरम होते. पण बाजूला जे हँडल्स असतात ते गरम होत नाही. कारण का, तर त्या ठिकाणी जे वापरलेलं प्लास्टिक आहे, विशेष प्रकारचे जे प्लास्टिक वापरलं जातं ते उष्णता कमी शोषून घेतं, त्यामुळे ते गरम होत नाही. किंवा घरामध्ये आपल्या ज्या इलेक्ट्रिक वायर असतात, वायरचं निरीक्षण तुम्ही केलेलं असाल, आतमध्ये तांब्याची तार असते आणि वरती प्लास्टिकचं कोटिंग असतं. तर हे जे प्लास्टिकचं कोटिंग असतं ते काय आहे, प्लास्टिकचं कोटिंग का असतं, कारण का तर हे विद्युत ऊर्जेचं सुद्धा मंदवाहक आहे. त्याशिवाय टेस्टर तुम्ही इलेक्ट्रिशियनच्या बघितला असाल आणि त्यांचं हत्यार म्हणजे काय आहे, तर एक हत्यार आहे त्यांचं टेस्टर. तर त्या टेस्टरचा जो हँडल आहे तो सुद्धा ह्या प्लास्टिकपासून तयार केलेला असतो. त्यानंतर आपण बघायचं की प्लास्टिकचे उपयोग सहज तुम्ही 10-12 उपयोग सांगू शकाल. किचनमध्ये बरण्या तयार करण्यासाठी, बकेट तयार करण्यासाठी, पण आणखीन काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्लास्टिकचा उपयोग केला जातोय ते मी इथं तुम्हाला सांगते की डॉक्टर जे सिरिंज वापरतात, तुम्ही आजारी पडल्यानंतर तुम्हाला इंजेक्शन करण्यासाठी जी सिरिंज वापरली जाते ती प्लास्टिकपासून तयार झाली. मेडिकल शॉपमध्ये तुम्ही गोळ्याचे पॅकेट्स बघितला असाल, इथं काही गोळ्यांची पिक्चर्स मी तुम्हाला फोटोज दाखवलेले आहेत. तर ह्या गोळ्या पॅकिंग करण्यासाठी सुद्धा प्लास्टिकचा उपयोग केला जातो. किंवा ऑपरेशन करण्यासाठी सर्जरी करत असताना जे टाके वापरले जातात, तो टाक्यांसाठी जो धागा वापरला जातो तो सुद्धा एका विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकचा असतो. त्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातले लोक जे हातमोजे जे घालतात ते सुद्धा या प्लास्टिकपासून बनवले जातात. हे झाले प्लास्टिकचे उपयोग. आता आपण बघायचं आहे की ह्या प्लास्टिकचा पर्यावरणावरती होणारा दुष्परिणाम. कारण प्रत्येक गोष्टीचे जेवढे फायदे आहेत तितकेच त्याचे तोटे सुद्धा आहेत. आता हे जे प्लास्टिक आहे हे जैविक अविघटनशील पदार्थ आहे. शब्द लक्षात राहील, जैविक अविघटनशील म्हणजे काय, हा पदार्थ कुजण्यासाठी सूक्ष्मजीवांपासून याचं सूक्ष्म घटकामध्ये रूपांतरण होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. लवकर हे नष्ट होत नाही. म्हणून याला आम्ही काय म्हटलं जातं, तर प्लास्टिक हे जे आहे हे जैविक अविघटनशील पदार्थ आहे. पालेभाज्या किंवा इतर कोणतेही जैविक पदार्थ असतील, प्राणीजन्य वनस्पतीजन्य पदार्थ असतील तर ते काही आठवड्यामध्ये कुजतात, काही पदार्थ कुजण्यासाठी महिने लागतात, वर्ष लागतात. पण प्लास्टिक कुजण्यासाठी हजारो वर्ष लागतात. हे प्लास्टिक आम्ही जाळलं तर हवेचं प्रदूषण होतं, मातीमध्ये पुरलं तर मातीचं प्रदूषण होतं आणि जर पाण्यामध्ये फेकलं तर पाण्याचं प्रदूषण होतं. ह्या प्लास्टिकमुळं पाण्याचं प्रदूषण किती होत आहे ह्याची मी काही चित्र
दाखवलेले आहेत. समुद्रामध्ये भरपूर प्लास्टिकचा कचरा पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे आणखीन काही इथं चित्र दाखवलेली आहेत. तर यासाठी आता हे प्लास्टिकचा उपयोग तर आहेच, पण ह्या प्लास्टिकचा वापर आपण कितपत केला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. कारण आपलं पर्यावरणसुद्धा स्वच्छ ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळं या ठिकाणी 5R सिद्धांत मी म्हणते, 5R हा शब्द तुमच्या लक्षात राहिला पाहिजे, ज्याला आम्ही म्हणू शकतो. हे 5R मी इथे दिलेले आहेत बघा, तुम्ही यांचं स्मरण करायचं. यांच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगते. यामध्ये पहिलं जे आहे त्याला आम्ही म्हणतो कसं की रियूज करायचं. रियूज करायचं म्हणजे काय, तर त्याचा पुनर्वापर केला पाहिजे. पुनर्वापर म्हणजे काय, आणखी इथे एक चित्र दाखवलं बघा. म्हणजे घरामध्ये तुमच्या काही प्लास्टिकच्या वस्तू असतील ज्या खराब झाल्या असतील तर त्यामध्ये तुम्ही झाडं लावू शकता, शोची झाडं लावू शकताय. त्याच्या म्हणजे तुमचं गार्डन तुम्ही बनवू शकता. हे काही उदाहरणं झाली. तुम्ही तुमच्या आयडियाज वापरून त्याचा पुनर्वापर करू शकता. दुसरं आहे रिसायकल, म्हणजे खराब झालेलं जे प्लॅस्टिक आहे ते तुम्ही परत स्क्रॅपमध्ये देऊन त्याचे पैसे घेऊ शकता. नंतर जे आहे की रिफ्यूज, तुम्ही समजा कुठे बाहेर गेला आणि तुम्हाला कोणीतरी प्लॅस्टिकमध्ये घालून देत असेल एखादी वस्तू सामान, तर तुम्ही सरळ सांगायचं की मला प्लॅस्टिकची बॅग नको, त्याऐवजी तुम्ही तुमची कापडी बॅग घेऊ शकता. म्हणजे जर गरज असेल तरच प्लास्टिकचा वापर केला पाहिजे, नाहीतर प्लास्टिकला नकार दिला पाहिजे. आणखीन आहे की कमीत कमी ह्या प्लास्टिकचा आम्ही कमीत कमी वापर केला पाहिजे. हे जे 5R आहेत हे तुम्ही पाठ करायचे आहेत आणि ह्याचा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उपयोग सुद्धा करायचा आहे. मला आशा आहे की हे प्रकरण तुम्हाला समजलेलं असेल आणि तुम्ही ह्या धड्यावरची प्रश्नोत्तरे नक्की पाठ कराल. स्वतःच्या शब्दामध्ये याची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न कराल. घरामधल्या वस्तू बघून सुद्धा, वातावरणातल्या वस्तू बघून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकू शकता. या धड्यातली जे कृत्रिम तंतूंची नावं, नैसर्गिक तंतूंची नावं किंवा प्लॅस्टिकचे प्रकार, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम हे सहज तुमच्या लक्षात राहील. आणि तुम्ही छान अभ्यास करा आणि भरपूर चांगल्या मार्क्सनी पास व्हा. हे जे लॉकडाऊनचं कालावधी आहे याचा चांगला उपयोग करून घ्या. आणखीन एक महत्त्वाचं, जर तुम्हाला या प्रकरणामध्ये काही समजलेलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा मेसेज करून सांगू शकता. म्हणजे तुमच्या शंका मी आणखीन सोप्या पद्धतीनं तुम्हाला निरसन करण्याचा